25 जानेवारी 2025 अमेरिकेचं एक विमान ब्राझीलच्या मनॉस या उत्तर ब्राझीलमधल्या एका विमानतळावर उतरलं। या विमानातून 88 ब्राझिलियन नागरिक हातात बेड्या घालून बाहेर पडताना दिसले। या 88 लोकांना विमानात ना पाणी देण्यात आलं ना टॉयलेट बाथरूमला जाऊ दिलं। अत्यंत क्रूरपणे या लोकांना ब्राझीलच्या विमानतळावर सोडून अमेरिकेचं विमान निघून गेलं। हे हातात बेड्या घातलेले लोक काही गुन्हेगार नव्हते, तर ते होते अमेरिकेत बेकायदा राहणारे ब्राझिलियन नागरिक। हे लोक मागच्या काही महिन्यात अमेरिकेत गेले होते असाही भाग नाही। हे लोक गेली 10-20 वर्षांपासून अमेरिकेत आपली रोजीरोटी मिळवत होते। या लोकांना अशा प्रकारे डिपोर्ट करण्याचा निर्णय ह्या अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांचा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा। राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते एकामागून एक अशा प्रकारच्या निर्णयाचा धडाका लावत आहेत। रोजच्या रोज अमेरिकेतून कितीतरी बेकायदा स्थलांतरित लोकांना त्या देशात नेऊन सोडायचा शिरस्ता मागचा आठवडाभर सुरू आहे। दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया या देशात अमेरिकेनं अशाच प्रकारे त्या देशातल्या बेकायदा स्थलांतरितांना सोडून दिलं, पण कोलंबियानं या लोकांना आपल्या देशात घ्यायला नकार दिला। म्हणून अमेरिकेनं कोलंबिया विरुद्ध व्यापारामध्ये अनेक बंधनं घातली। अखेर कोलंबिया नरमला आणि या लोकांना आपल्या देशात घ्यायला तयार झाला, कारण भीक नको पण कुत्रा आवर अशी सध्या परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणात आहे। मागच्या वर्षी आपण शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट बघितला असेल। याच डंकी पद्धतीनं दरवर्षी हजारो लोक जीवावर उदार होऊन बेकायदा अमेरिकेत प्रवेश करतात। त्यासाठी अर्थातच सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे मेक्सिकोतून जाणारा। मेक्सिको हा अमेरिकेच्या दक्षिणेला असणारा देश आणि अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामध्ये एक मोठी सीमा देखील आहे। त्यामुळे इथूनच अनेक लोक अमेरिकेत प्रवेश करतात। असे बेकायदा अमेरिकेत स्थलांतरित होणारे लोक भारतीय किंवा पाकिस्तानी जरी असतील तरी ते प्रवेश मात्र मेक्सिकोच्याच बॉर्डरमधून करतात। त्यामुळे ट्रम्प यांचा सगळ्यात मोठा राग या मेक्सिकन लोकांवरती आहे। पण इथं सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जी गोष्ट मेक्सिकोची किंवा ग्वाटेमालाची, एल सल्वाडोरची आहे तीच थोड्याफार प्रमाणात आपली देखील आहे। प्यू रिसर्च सेंटरनं दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत असणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या पैकी सर्वात जास्त म्हणजे 40 लाख स्थलांतरित मेक्सिकन आहेत, 7.5 लाख एल सल्वाडोरचे आहेत, तर 7.25 लाख लोक भारतीय आहेत। अर्थात या प्रकारच्या डिपोर्टेशनमध्ये या 7.25 लाख लोकांचा देखील नंबर कधी ना कधी लागू शकतो। बाकीचे 2 देश अमेरिकेच्या दक्षिणेला असल्यामुळे आणि गरीब असल्यामुळे ते पोटासाठी अमेरिकेत घुसतात, पण भारतासारख्या मोठ्या देशाचं काय? भारतीय लोक इतक्या मोठ्या संख्येने अमेरिकेत का घुसत असतील हा प्रश्न आपणाला व्यथित करायला लावणार आहे। मागच्याच वर्षी म्हणजे 2023 साली 90,000 भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करताना अमेरिकेनं कैद केलं होतं। सध्या अमेरिकेनं एवढं जाहीर केलंय की 7.25 लाख सोडून द्या, पण किमान 18,000 भारतीयांना अमेरिकेनं निवडलेलं आहे ज्यांना अमेरिका भारतात सोडून देणार आहे। हे 18,000 लोक जर भारताचे नागरिक असतील तर भारत त्यांना परत आपल्या देशात घ्यायला तयार आहे असं भारत सरकारनं देखील स्पष्ट केलं आहे। आपल्या देशासाठी ही खरंच एक शर्मेची बाब आहे, कारण इतक्या लोकांना आपण आपल्या देशात घेतो याचाच अर्थ एवढे लोक बेकायदेशीररित्या अमेरिकेत गेले हे देखील आपण इथं मान्य करतोय। इथं भारत हा देखील प्रयत्न करतोय की अमेरिकेत असलेल्या या बेकायदेशीररित्या स्थलांतरित लोकांना जे अनेक वर्षापासून अमेरिकेत आहेत त्यांना H-1B व्हिसा देऊन अमेरिकेत राहता येईल काय? अर्थात H-1B व्हिसा हा त्यांना दिला जातो जे स्किल्ड लेबर असतात, म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी कौशल्य असतं, जसं की डॉक्टर, इंजिनियर वगैरे वगैरे। पण तसा मार्ग जर नाही निघाला तर पुढच्या येणाऱ्या 4 वर्षात ट्रम्प आणखी हजारो भारतीयांना भारतात रिटर्न पाठवू शकतात। ही शक्यता मात्र आहे, कारण सध्या अमेरिकेचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचे बेकायदेशीर स्थलांतरित मूळच्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याला धोका उत्पन्न करतात। ते तिथल्या लोकांच्या टॅक्सच्या पैशावर जगतात आणि सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येते। त्यामुळे सध्या ट्रम्प यांनी जो अवतार धारण केला आहे तो जर असाच चालू राहिला तर येत्या काळात भारत आणि अमेरिका यांचे संबंध कसे राहतील हे देखील पुढच्या काहीच महिन्यात समजेल। पण सध्या तरी भारतासमोर आणि जगातल्या
आणि विशेषतः दक्षिण अमेरिकेतल्या देशांच्या समोर ट्रम्प यांचं हे नवीन धोरण एक मोठं आव्हान असणार आहे. या आव्हानाचा सामना पुढच्या काही वर्षात, विशेषतः पुढच्या 4 वर्षात जग कसा करेल हे माहिती नाही, पण तेच आपण पुढच्या काळात पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. याच्यामध्ये भारतावर काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही येत्या काळात करावेत असं वाटत असेल तर तसं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. असे व्हिडिओ आपण पुढच्या काळात करत राहू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.